मणी सर, काय झालंय? कसला विचार करताय? नाही नाही, कसलंच नाही. चावी हवी होती ना तुम्हाला? एक मिनिट. हे घ्या चावी. या तुम्ही काम उरकून. नाही, मी बोललो ना, मी जाईल नंतर. मणी सर, अहो पण महत्वाचं काम होतं ना तुमचं. नाही स्वानंदी, तुमच्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. तुमची काळजी घेणं, तुमच्या सोबत राहणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मणी सर, काय झालंय? कसला विचार करताय तुम्ही इतका? टेन्शन आहे का काही? स्वानंदी, मी असा विचार करतोय की सुजित अचानक इतका चांगला कसा वागायला लागलाय. सुजितचा खरा चेहरा मला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याचं चांगलं वागणं हे माझ्यासाठी जरा भीतीदायक आहे. भीती असं नाही, पण मलाही म्हणजे त्यांनी बाळाचे रिपोर्ट्स बघणं मलाही जरा विचित्रच वाटलं. हा, पण आपल्याला तर माहितीच आहे की ते कधीच बाबा होऊ शकणार नाही, म्हणून कदाचित त्यांना या सगळ्या गोष्टींची ओढ लागली असेल. आपल्या बाळासाठी काहीतरी करावं वाटत असेल. नाही सोनाली, मला असं वाटतंय की आता आपल्याला बाळ होणार नाही म्हणून जो व्यक्ती दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करतो, दुसऱ्याच्या होणाऱ्या बाळावर प्रेम करायला लागतो, त्याच्याबद्दल ओढ निर्माण होते. ती ओढ नसून मला ती तिरस्काराची भावना वाटते, असूया वाटते, द्वेष वाटतोय मला. आणि सर, हो काही काय बोलताय? सुजित सर परके आहेत का? आपल्या घरातलेच तर आहेत. तेही आपल्या बाळाबद्दल वाईट विचार का करतील? उलट ते आपल्या बाळाबद्दल चांगलाच विचार करतील. तुम्ही असलं काही डोक्यात आणू नका. बसा. स्वानंदी, तुम्ही ना खूप भोळ्या आहात आणि हे जग खूप चालाक आहे. दिसतं तसं नसतं. आता हेच बघा, दुष्यंतच्या वेळी त्याचं वागणं, त्याचं बोलणं बघून तो खूप चांगला आहे असा गैरसमज झाला होता आपला. त्यामुळे मी म्हणतोय की थोडं सजग व्हा. बरं बरं, जाऊ द्या, हा विषय सोडा. मी आता असं ठरवलंय की इथून पुढे तुम्हाला एकटीला सोडणारच नाही. मी किंवा आई दोघांपैकी एक जण सतत तुमच्या सोबत असणार. मी हिला कधीच माफ नाही करणार. हिचं तोंड पण पाहिजे इच्छा नाहीये माझी. पण त्या सुजितच्या डोळ्यावर जो पडदा पडलाय ना, तो बाजूला करायला मला हिचीच मदत घ्यावी लागणार आहे. नाईलाज आहे. संचिता, हे काय करतेस? अगं, जेवण शिजलंय सगळं, तेच जेव ना. ह्या घरात ना कधी कोण काय करेल काही भरोसा नाही, हो की नाही ग? तू टोमॅटो चिरतेस ना, मी कांदा घेते. या मम्मा माझ्याशी अचानक कशा बोलायला लागले? यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. मणी सर, हो नका इतकं टेन्शन घेऊ. कशाला इतका विचार करताय तुम्ही? हो, ते काही करणार नाहीयेत. स्वानंदी, इतक्या ताज्या भाज्या मिळाल्या आहेत ना, मी ठरवलं आता रोज 2 पालेभाज्या आणि फ्रुट्स पण आणलेत खायचे. आणि तू कसा काय लवकर आला? बरं झालं. खरं सांगू, इतकी वैतागली होती मी उन्हात. अर्धा अंतर चालत आले, रिक्षाच मिळाली नाही मला. मग काही गडबड आहे? काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही दोघं बोलत का नाही आहात? आता बोलणार आहात का मी जाऊ? आई,
मी चावी घ्यायला परत आलो तेव्हा सुजित आलेला होता रूम मध्ये. या. काय हम्म. सुजित इथे आला होता कशाला? रिपोर्ट्स बघायचे होते त्याला स्वानंदीचे. स्वानंदीचे रिपोर्ट बघून तो काय करणार होता? पण त्याला काय करायचे स्वानंदीचे रिपोर्ट्स? तरी तुला काही केलं तर नाही ना? नाही मॅडम, त्यांनी काही केलं नाही. खरं तर माझ्या बाळाचे रिपोर्ट्स सुजित सर बघायला आलेत हे जरा विचित्रच वाटलं मला. पण मी म्हणाले ना की ते इथून पुढे कधीच बाबा होऊ शकणार नाही, म्हणून कदाचित त्यांना या सगळ्या गोष्टींची ओढ लागली असेल. माझ्या बाळासाठी काहीतरी करावं वाटत असेल त्यांना. हा, पण त्यांनी रिपोर्ट्स बघितले त्यामुळे तुम्हा दोघांना का टेन्शन आलंय? असं काही आहे का की जे तुम्हा दोघांना माहिती आहे आणि मला माहिती नाहीये? तुम्ही दोघंही माझ्यापासून काही लपवताय का? अगं तू वेडी आहेस का? काय लपवणार आम्ही आणि कशासाठी? माझं म्हणणं इतकंच आहे की तुझ्या बाळाचे रिपोर्ट्स, तुझे रिपोर्ट्स हे आई वडिलांची पर्सनल गोष्ट आहे. ह्याच्यात म्हणजे अजून मी सुद्धा नाही विचारले तुला रिपोर्ट, मग ह्याला काय गरज होती? माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी इथे येऊन रिपोर्ट बघणं योग्य नाही. बरोबर आहे ना म्हणी? हो, बरोबर बरोबर बोलते आई. मणी सर, तुम्हाला जायचं होतं ना? तुम्ही जा आता, म्हणजे मॅडम आहेत माझ्याजवळ. हो, तू जा ना, मी थांबते हिच्याजवळ. बरं, ठीक आहे, मी जातो. काळजी घ्या तुम्ही दोघी. मी आलोच. हे दोघेही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. काहीतरी आहे ज्याचा ह्यांना त्रास होतोय, पण ते काय आहे? सुजित, चल कुठे? आपण जे गमावलंय ते पुन्हा कमवायचंय. चल. म्हणजे सुजित, डॅडच्या नजरेत आपण दोघेही विलन आहोत. आता घरात जी सिच्युएशन आहे त्यासाठी डॅड आपल्याला जबाबदार धरताय. या घरात जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर डॅडने आपल्या बाजूने असणं गरजेचं आहे. त्यांची माफी मागूया. चल. संचिता, तुझा मुद्दा बरोबर आहे,